Good morning, everyone. Let's start our question number 2. What are the importance of marketing? In last lecture, we will discuss about what is mean by marketing, introductory part and features. Right? So marketing मध्ये आपण काल काय बघितलं? Marketing, it is the process of identifying consumer need, want and expectation and satisfying them. Okay? त्या गोष्टी satisfy केल्या जातात. ते आपण इंट्रो मध्ये बघितलं. देन फीचर्स मध्ये आपण कंटिन्युअस प्रोसेस बघितलं, आर्ट अँड सायन्स बघितलेला आहे. देन ऑल परवेसिव्ह असेल, युनिव्हर्सल असेल, राईट. हे आपण फीचर्स बघितले होते. इम्पॉर्टन्स ऑलमोस्ट फीचरचेच काही पॉइंट तुम्हाला बघायला मिळतील. फर्स्ट आहे सॅटिस्फाईंग कंझ्युमर वॉन्ट. इंट्रो सेम राहील पहिल्या क्वेश्चनचा. सॅटिस्फाईंग कंझ्युमर वॉन्ट. मार्केटिंग इन्व्हॉल्व प्रोडक्शन अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस टू दी कंझ्युमर. लक्षात ठेवा, मार्केटिंग मध्ये फक्त डिस्ट्रीब्युशन आहे का? नाही. तर मार्केटिंग मध्ये काय सांगितलेलं आहे? मार्केटिंग इन्व्हॉल्व प्रोडक्शन अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस टू दी फायनल कंझ्युमर. असं का म्हटलं जातं? कारण आपण मार्केटिंग मधून काय करतोय? फर्स्ट ऑफ ऑल आयडेंटिफाईंग कंझ्युमर नीड. ओके, म्हणून इथे सांगितलं जातं मार्केटिंग इन्व्हॉल्व प्रोडक्शन अँड डिस्ट्रीब्युशन. Then the essence of marketing is to understand the need and want of the customer. तुमची मार्केटिंग कधीच कंप्लीट होणार नाही फक्त तुम्ही डिस्ट्रीब्युशन केलं म्हणजे मार्केटिंग म्हणतोय का आपण? नाही. तर मार्केटिंग मध्ये बेसिक काय सांगितलं जातं? टू अंडरस्टूड कंझ्युमर नीड, वॉन्ट अँड एक्सपेक्टेशन. Then these needs are satisfied through the exchange process. फक्त अंडरस्टूड करून घेणं म्हणजे मार्केटिंग नव्हे. तर अंडरस्टूड सोबत तुम्ही जोपर्यंत त्या एक्सचेंज करत नाहीत सर्व्हिसेस, जोपर्यंत कस्टमरला सॅटिस्फाय नाही करत आहात तोपर्यंत ती मार्केटिंग होऊ शकत नाही. सो स्टार्ट होणार आहे मार्केटिंग इन्व्हॉल्व प्रोडक्शन अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस टू दी कंझ्युमर. देन द इसेन्स ऑफ मार्केटिंग. इसेन्स, मार्केटिंग साठी इसेन्स काय आहे? द इसेन्स ऑफ मार्केटिंग इज टू अंडरस्टूड नीड, वॉन्ट अँड एक्सपेक्टेशन ऑफ द कंझ्युमर. अँड हा इसेन्सला इम्पॉर्टन्स कधी येईल? जेव्हा तुम्ही त्या गोष्टी एक्सचेंज करता. क्लिअर? फर्स्ट पॉइंट म्हणजे इथे असणार आहे एक्सचेंज प्रोसेस. इसेन्स साठी अंडरस्टूड कंझ्युमर नीड, वॉन्ट अँड मार्केटिंग इन्व्हॉल्व प्रोडक्शन अँड डिस्ट्रीब्युशन. हे कीवर्ड राहतील पहिल्या पॉइंट. इज इट क्लिअर? फर्स्ट पॉइंट. सेकंड, अचीव ऑब्जेक्टिव्ह. अचीव ऑब्जेक्टिव्ह. आता ऑलरेडी हा पॉइंट आपण फीचर्स मध्ये बघितलेला आहे. मार्केटिंग ऍक्टिव्हिटी हेल्प टू अचीव ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्टिव्ह. आता इथे तुम्ही कोणतेही कॉमन ऑब्जेक्टिव्ह ऑर्गनायझेशनचे ऍड करू शकता. मार्केटिंग इन्व्हॉल्व और मार्केटिंग हेल्प टू अचीव ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्टिव्ह सच ॲज. तुम्ही ऑब्जेक्टिव्ह ऍड करा. सच ॲज increase in market share, creating goodwill, expansion business, customer satisfaction and so on. Clear? सेकंड पॉइंट क्लिअर झाला का? मार्केटिंग इन्व्हॉल्व हेल्प टू अचीव ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्टिव्ह. सच ॲज म्हणायचे आणि ऑब्जेक्टिव्ह फक्त पुढे ऍड करायचे. इज इट क्लिअर? फर्स्ट अँड सेकंड. थर्ड पॉइंट, क्रिएट युटिलिटी. क्रिएट युटिलिटी. Marketing help in creating time, place, form and position utility. मार्केटिंग काय करतं बघा? मार्केटिंग हेल्प in creating time utility, place utility, form utility and position utility. ह्या 4 युटिलिटी क्रिएट करण्यासाठी मार्केटिंग तुम्हाला हेल्प करते. मग याच्यामध्ये टाइम युटिलिटी कोण क्रिएट करतं हे सांगायचे. प्लेस युटिलिटी कोण क्रिएट करणार आहे, पोझिशन युटिलिटी कोण क्रिएट करणार आहे हे फक्त पुढे मेन्शन करायचं. सो टाइम युटिलिटी क्रिएटेड ड्यू टू वेअरहाउसिंग. किंवा मेन्शन सिंपल करा. टाइम युटिलिटी क्रिएटेड बाय वेअरहाउसिंग. प्लेस युटिलिटी क्रिएटेड बाय ट्रान्सपोर्टेशन. फॉर्म युटिलिटी क्रिएटेड बाय प्रोडक्शन.
अँड पोझेशन युटिलिटी क्रिएटेड बाय ओनरशिप. लक्षात आलं? फक्त बाय लावा आणि मेन्शन करा. लक्षात आलं का बघा युटिलिटीचा पॉइंट? कम्प्लीट झाला? फटाफट कम्प्लीट करा आणि फास्ट होत असेल तर सांगा. Marketing help to create various types of utility: time utility, place utility, form utility, possession utility. Time utility created by warehouse, then place utility created by transportation, form utility created by production, and possession utility created by ownership. Clear? Next, goodwill. Effective marketing enable an organization to enhance its reputation. जसं आपल्याला बघितलं तर ऍड जास्त आपण काय करतो, अट्रॅक्ट होतो बघा. प्रत्येक ऍड कडे जितक्या जास्त ऍड कडे अट्रॅक्ट होतो तितके आपण प्रोडक्ट ते जास्त परचेस करतो. सिंपल थिंग. म्हणजे जितकी तुम्ही मार्केटिंग जास्त कराल, जितकी ऍड जास्त कराल, दॅट मीन्स बिल्ड अप रेप्युटेशन और क्रिएट अ गुड इमेज इन द माइंड ऑफ कस्टमर. आता मला सांगा बरं, तुम्हाला आवडणाऱ्या ऍड किंवा तुम्हाला आवडणारी एखादी कंपनी त्यांच्या प्रोडक्टच्या ऍड खूप छान असते, जी तुम्हाला इझिली रिकॉल होते. जुबा केसरीची सांगू नका, दुसरी कोणतीही सांगा. आजकाल ती जास्त मॅच असल्यामुळे फेमस आहे ना, प्रत्येक मॅच मध्ये येते. की तुम्ही ऍडच बघत नाही, ऍड लागली की चॅनल चेंज असं करता का? नाही ना, ऍड बघता सगळे. मग आपल्याला आवडणार एक ऍड सांगायची. सांग. आकांक्षा. आकांक्षाच ना? अक्षता. बर. बर. का आवडते तुला ती ऍड? जस्ट बर. तू सांग. मला मॅगीची ऍड आवडतेच म्हणू नको. सांगा. आपली आपली छान पटकन रिकॉल झाली अशी ऍड. रिकॉल होत नाही तुम्हाला ऍड? अरे हा, मला कोणती ऍड आवडते? डेअरी मिल्कची. अवंतिकेला डेअरी मिल्कची ऍड आवडते. कोणती वाली डेअरी मिल्क? खूप साऱ्या ऍड आहेत डेअरी मिल्क. डेअरी मिल्कची कोणती ऍड आवडते? होती का? का आवडते? मला तर मॅगीचीच ऍड आवडते. फाईव्ह स्टार. छान आहे, रिकॉल होते फाईव्ह स्टार. वाईज तुम्हाला काय आठवतंय का रे ऍड मधलं? की ऍड वगैरे काय माहितीये का? साई सांग बरं. शंतनू ऍडच बघत नाही. तुला रिकॉल होणारी नको सांगू, तिला रिकॉल झाली पाहिजे. ते एक मॅगीची ऍड आली बघा, नवीन आहे आता. ते एक आजी मॅगी बनवत असते, माहितीये का? आणि ते तिच्या आधी नाथवाला बोलवते. कोलगेटची. कोणती वाली? बर. ठीक आहे, सिट डाऊन. अजून कोण सांगेल तुझ्या मागे? उभी कर तिला जरा. तू सांग बरं, तुला कोणती ऍड आवडते? ऍड सारखा विषय विचारल्यानंतर तर तुम्ही बोलाल, त्या इंटेन्शनने विचारलं रे. आज सगळ्यात जास्त ट्रेंड कोणत्या कंपनीचे आहे सांगा मार्केटवरती जास्त? ते तरी माहित असायला पाहिजे की ट्रेंडिंग कंपन्या कोणत्या आहेत मार्केट मधल्या. आपण मार्केटिंग लर्न करतोय ना, तर हे माहित असलं पाहिजे. बेसिकली कोणते ब्रँड मार्केटमध्ये जास्त फेमस आहेत हे सांगा. आयफोन. त्याच्या पलीकडे काय माहित नाही. आयफोन बरं. ऍपल. अजून काय? मार्केट जास्त कोणी टेक ओव्हर केलेलं आहे? नेसलेने केलेली आहे. बर. बघा. अरे मार्केटिंग कसं शिकवायचं तुम्हाला?
हा, रिलायन्स, अंबानी, हा, त्यांचे जास्त मार्केटमध्ये हल्ली प्रोडक्ट आहेत ना, माहित असलं पाहिजे. टाटाचे प्रोडक्ट आहेत, हे पण माहित असले पाहिजे. चला, टू बी कंटिन्यू. जागे झालात ना सगळे? व्हेरी गुड. देन फोर्थ पॉइंट कडे आलो तर आपण गुडविल. इफेक्टिव्ह मार्केटिंग, इफेक्टिव्ह, इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. इफेक्टिव्ह मार्केटिंग अनेबल अन ऑर्गनायझेशन टू इन्हान्स रेप्युटेशन. जर तुम्ही एक छान मार्केटिंग केली तर डेफिनेटली तुमच्या ऑर्गनायझेशनचं रेप्युटेशन हे इन्हान्स होईल. बाय प्रोव्हाइडिंग क्वालिटी प्रोडक्ट ऍट रिझनेबल प्राइस. तर मार्केटिंग काय सांगतं, खूप छान ऍड करा. जसं वेगवेगळे प्रोडक्ट आहेत, त्याला वेगवेगळे सेलिब्रिटी काय केले जातात, प्रेफर केले जातात. सेलिब्रिटी ते प्रोडक्ट यूज करतात असंही नसतं, पण आपण काय करतो, अट्रॅक्ट होतो आणि ते प्रोडक्ट परचेस करतो. बट दिस इज कॉल्ड नॉट इफेक्टिव्ह मार्केटिंग. इफेक्टिव्ह मार्केटिंग मध्ये काय सांगितलं जातं, व्हेन वी प्रोव्हाइड क्वालिटी प्रोडक्ट ॲट अ रिझनेबल प्राइस. दिस इज कॉल्ड द इफेक्टिव्ह मार्केटिंग. व्हेन कंझ्युमर आर सॅटिस्फाईड. जेव्हा तुमचे कंझ्युमर सॅटिस्फाय होतात तेव्हाच तुमची बिल्डिंग काय होणार आहे, म्हणजे गुडविल आहे ही इन्हान्स होणार आहे. सो दिस इज पॉसिबल ऑफ इफेक्टिव्ह मार्केटिंग. क्लियर पॉइंट. नेक्स्ट, introduction of new product. Introduction of new product. Organization to develop new product frequently. आपल्याला माहिती आहे की मार्केटमध्ये हजारो प्रोडक्ट नवीन इंट्रोड्यूस होत आहेत. मार्केटमध्ये जर यायचं असेल तर तुम्हाला काय करायला लागेल, मार्केटिंग करावी लागेल, ऍड करावी लागेल, ऍडव्हर्टाइज करायला लागेल, प्रमोशन करावं लागेल, फ्री सॅम्पल द्यावा लागेल. इट्स अ व्हेरी बेसिक थिंग ना. म्हणजे जर तुम्ही एखादं न्यूली प्रोडक्ट मार्केटमध्ये आणताय तर बऱ्याच वेळी असं लक्षात येतं बघा की ती कंपनी काय करते, आधी फ्री सॅम्पल ऑफर करते, कस्टमरना अट्रॅक्ट करते. कस्टमरने जर काही सजेशन दिले तर प्रोडक्ट मॉडिफाय केलं जातं. सो दिस इज पॉसिबल ऑफ इफेक्टिव्ह मार्केटिंग. आणि हे कशामुळे पॉसिबल आहे तर इफेक्टिव्ह मार्केटिंगमुळे. आपण वेगवेगळे प्रोडक्ट काय करतो, इंट्रोड्यूस करतो, ते प्रोडक्ट मार्केटमध्ये आणतो, त्या प्रोडक्टचे प्रमोशन करतो, मग ते प्रोडक्ट आपण सेल करतो. सो मार्केटिंग फंक्शन लाईक रिसर्च, प्रोडक्शन डेव्हलपमेंट, ब्रँडिंग, पॅकेजिंग, लेबलिंग, दिस इज द पार्ट ऑफ मार्केटिंग फंक्शन. आणि हे सगळे फंक्शन यूज करून आपण काय करतोय, वेगवेगळे प्रोडक्ट मार्केटमध्ये इंट्रोड्यूस करतो. क्लिअर. पॉइंट नंबर 5 क्लिअर झाला का? नेक्स्ट, स्प्रेड इफेक्ट. स्प्रेड इफेक्ट, जसं आपण काय सांगितलं, मार्केटिंग ही फक्त प्रोडक्टची केली जाते का? स्प्रेड इफेक्ट मध्ये काय सांगतोय आपण, मार्केटिंग प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन, गुड्स, सर्व्हिसेस अँड आयडियाज. म्हणजे यामध्ये बँकिंग आहे, इन्शुरन्स आहे, टुरिझम आहे, एज्युकेशन आहे, या सगळ्यांमध्ये आपण काय करतोय, मार्केटिंग ही करतोय. राईट. सो मार्केटिंग लीड्स टू ग्रोथ इन अदर अलाइड एरिया लाईक बँकिंग, इन्शुरन्स, कम्युनिकेशन, ट्रान्सपोर्टेशन एक्सेट्रा. दिस क्रिएट मोर जॉब अपॉर्च्युनिटी. जसं आपल्याला इथे काय सांगायचंय, स्प्रेड इफेक्ट मध्ये आपण ऍड करतोय, पण ऍड करण्याबरोबर आपण इथे काय करतोय, हिअर मार्केटिंग क्रिएट वेरियस जॉब अपॉर्च्युनिटी इन सेव्हरल सेक्टर. मग मार्केटिंगमुळे कम्युनिकेशनचे जॉब काय होत आहेत तर इंट्रोड्यूस केले जात आहेत, किंवा ट्रान्सपोर्टेशन मध्ये जॉब मिळू शकतात. असं आहे का की मार्केटिंगमुळे फक्त स्किल असणाऱ्या लोकांना जॉब मिळत आहेत? नाही. तुमचे एक प्रोडक्ट आहे ते मार्केटमध्ये तुम्हाला रीच करायचं आहे, तर ज्याला ड्रायव्हिंग येणार आहे अशा एखाद्या पर्सनला तुम्ही काय केलं, अपॉइंट केलं. दॅट मीन्स हिअर वी प्रोव्हाइड जॉब अपॉर्च्युनिटी टू अ स्पेसिफिक पर्सन. लक्षात येतंय, ज्या पर्सनचा कम्युनिकेशन स्किल बेस्ट आहे अशा पर्सनला आपण काय करतोय, मार्केटिंग करण्याची ऑफर करतोय. दॅट मीन्स हिअर वी प्रोव्हाइड जॉब अपॉर्च्युनिटी. म्हणजे मार्केटिंगमुळे काय होते तर स्प्रेड इफेक्ट होतो. फक्त आपण प्रोडक्ट सेल नाही करत, तर इथे आपण काय करतोय, वेगवेगळ्या जॉब अपॉर्च्युनिटीज सुद्धा क्रिएट करतो. इज इट क्लिअर? स्प्रेड इफेक्ट. Spread effect means not only sell our product, but also here create various job opportunity such as communication, banking, transportation, etc. Clear? नक्की क्लिअर ना? कितवं लेक्चर चालू आहे?
माहितच आहे सगळ्यांना, सेकंडच आहे. चला नेक्स्ट लास्ट पॉइंट, अनेबल प्राइस कंट्रोल. Marketing bring a proper balance between demand and supply. Marketing enable proper control between demand and supply. Marketing function like transportation and warehousing ensure that production are supplied whenever or where and whenever demanded. म्हणजे काय तर मार्केटिंगमुळे आपल्याला लक्षात येतं की कुठे मार्केटमध्ये प्रोडक्टची डिमांड आहे त्याच ठिकाणी आपण काय करतोय तर सप्लाय करतो. That means marketing bring a proper balance between demand and supply. Clear? And this help to keeping control over the price. आणि जेव्हा तुम्ही इकॉनॉमिक्स मध्ये लर्न केलं असेल, जेव्हा डिमांड आणि सप्लाय मध्ये एक बॅलन्स असतो, डेफिनेटली त्याचा इम्पॅक्ट प्राइस कंट्रोलिंग वरती होत असतो. इज इट क्लिअर क्वेश्चन? थँक यू.